असंतोष या सगळ्याचं काँग्रेसनं स्थानिक स्तरावर त्या त्या राज्यात उत्तम बांधणी केली. कर्नाटक, तेलंगणा या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. खरं तर 5 विधानसभांचा निकाल लागल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला काहीच कमी नाही, आता दिल्ली काही दूर नाही असं चित्र निर्माण झालं होतं. तसं होत नसतं, कारण मागच्या वेळेला असंच उलटं झालं होतं. पण या सगळ्या परिस्थितीचा काँग्रेसने उत्तम फायदा घेतला. याबद्दल खरोखर या पक्षातल्या रणनीतिकारांचं आपण कौतुक करावं लागेल. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला जी अत्यंत महत्वाची बढत मिळते समाजवादी पक्षामुळे, ती या निवडणुकीतला कदाचित टर्निंग पॉइंट राहील. आणि मला असं वाटतं की वायनाड आणि रायबरेली या 2 ठिकाणचा निर्णय घेताना कदाचित प्रियंका गांधी एका जागेवर भावाच्या ऐवजी आता निवडणूक लढवतील. प्रियंका गांधींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, त्यांनी यावेळी राजकारणात टाकलेली दमदार पावलं ही खूप महत्त्वाची आहेत. कालही सोनिया गांधी एक्झिट पोल हे खरे ठरणार नाहीत असा विश्वास दाखवत होत्या. त्यांची सत्ता येते का आपल्याला सांगता येत नाही, पण जी झेप काँग्रेसने घेतलेली आहे ती उत्तम आहे. भारताचा स्वभावच असा आहे की मला श्रीराम सरांची कॉमेंट द्यायची की काँग्रेसचं जे सध्या चित्र दिसतंय पण त्यात गटातटाचं राजकारण पण, म्हणजे आपण आता सांगलीचं उदाहरण घेतलं तेही दिसेल आपल्याला की अपक्ष म्हणून शेवटी विशाल पाटलांना उभं राहावं लागलं. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो? नाही, काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण काही नवीन नाही आहे. ते काँग्रेसच्या म्हणजे खूप जुन्या वाटचालीपासून ते चालू आहे. पण मला वाटतं की या निवडणुकीत काँग्रेसची स्ट्रॅटेजी सगळ्या अर्थानं काम करते. कारण काँग्रेसनं 3 अंकी जागा मिळवणं म्हणजे भाजपचा मोठा फटका बसणं किंवा भाजपला सत्तेपासून सुद्धा दूर राहण्याच्या शक्यता तयार होणं. कुणीच काँग्रेसला 3 अंकी जागा द्यायला तयार नव्हतं. आणि आता जवळपास म्हणजे 98 जागेवर आत्ता काँग्रेस पुढे आहे, म्हणजे 3 अंकी जागा मिळू शकतात. असं झालं तर भाजपला बहुमतासाठी झगडावं लागेल. आणि असं घडवणं हेच काँग्रेससाठी सगळ्यात मोठं आहे, कारण काँग्रेसचं संघटन नाही आहे. संघटन खिळखिळं झालेलं आहे. आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य फरक काय आहे तर भाजपची मतं कॉन्सन्ट्रेटेड आहेत, काही विशिष्ट भागात कॉन्सन्ट्रेटेड आहेत. आणि काँग्रेसची मतं ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विखुरलेली आहेत. 20% मतं असूनसुद्धा काँग्रेसला 44 आणि मागच्या वेळेला 52 इतक्या जागा मिळत होत्या. आणि 33% 37% मतं असताना 282 303 जागा भाजपनं मिळवल्या. आता आपल्या देशातल्या मताच्या आकडेवारीचं गणित असं आहे की साधारण 8-9% मतं जर कमी जास्त झाली तर निकाल पूर्ण उलटा लागतो. अजून आपल्याकडे आकडेवारी ती आलेली नाही आहे. पण आत्ता जी कल दिसत आहेत त्याच्यावर आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की ज्या राहुल गांधींना पूर्णपणे म्हणजे यांचं काहीच चालणार नाही अशी भूमिका भाजपवाले घेत होते, तसं झालेलं नाही. राहुल गांधींचं नेतृत्व काही प्रमाणात तेही काम करते. कदाचित आणखी चांगलं करता आलं असतं का करता आलं असतं. पण त्यांनी ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी राबवली की BJPच्या कुठल्याही जाळ्यात अडकायचं नाही, हिंदुत्वाच्या प्रचाराला उत्तर द्यायचं नाही आणि आपले मुद्दे मांडत जायचं. विशेषतः बेरोजगारीचा आणि महागाईचा मुद्दा सातत्यानं मांडत जायचं. आणि काही मुठभयांनाच या राज्याचा म्हणजे मोदींच्या राज्याचा लाभ झाला, अगदी मुठभय उद्योगपतींनाच लाभ झाला. आणि त्यांना जे पैसे मिळाले ते मी आता तुम्हाला देणार आहे असं जे राहुल गांधी सातत्यानं सांगत होते, मला वाटते ते कुठंतरी विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये रेझोनेट होताना दिसतंय. आणि त्याचा हा निकाल आहे असं मला वाटते.